शस्त्र सामुग्री मंडळीने धारण करायचं आहे ना, त्याच्याबद्दल एपिस्करास पत्र ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय, तारणाचं शिरस्त्राण. शिरस्त्राण कुठलं असायला काय, तारणाचं शिरस्त्राण म्हणजे आता आपण आपलं तारण तर झालेलं आहे, पण शिरस्त्राण कशावरती घालतात, डोक्यावरती घालतात. बरोबर, म्हणजे काय, डोक्याच्या या विचार कल्पनाचं मनाचं नवीनीकरणाबद्दल सांगितलेलं आहे. प्रेज लॉर्ड. कारण काय माहिती, ह्या पृथ्वी तलावरती चालताना वचनानुसार आपण ज्यावेळेस मनाचं नवीनीकरण करू ना, त्यावेळेस आम्ही आमचं शरीर जे आहे ना, परमेश्वराला पवित्र, ग्रहणीय आणि त्याच्या इच्छे योजनेप्रमाणे सादर करूया. आपलं शरीर यज्ञ म्हणून आपल्याला सादर करायचं परमेश्वरासमोर. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून वचन सांगते इथं की वचनाची तलवार आहे, तुमच्या मुखात जे आहे ना सामर्थ्य. प्रेज लॉर्ड. कळते, तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य. तुमच्या मुखाने बोललेला प्रत्येक शब्द जो आहे ना, हा सामर्थ्याने भरलेला असतो. प्रेज लॉर्ड. आपण जर आपण पाहिलं मार्क याचा 11 अध्याय 20 आणि 25 वचन म्हणतो इथं, पेत्र काय म्हणतो येशूला, पर येशूचे प्रभू, जे तू अंजिराच्या झाडाला काय दिलेलं आहे, शाप दिलेला आहे. म्हणजे शाप कशाने दिलेला आहे, मुखाने बोललेले आहे काहीतरी. प्रेज लॉर्ड. आणि बोलल्यावरती काय झालेलं, ते काय झालेलं आहे, वाढून गेलेले. म्हणजे मुखामधून बोललेला शब्द हा कार्यरत असतो. प्रेज लॉर्ड. बरोबर. तुमच्या मुखामध्ये असलेल्या शब्दाला सामर्थ्य काय माहिती का, ज्यावेळेस तुम्ही मुखाने बोलता ना, त्यावेळेस स्पिरिच्युअली आध्यात्मिक जग आहे ना तुमच्या पाठीमागे उभं राहतो. प्रेज लॉर्ड. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही वचन सांगते, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनामध्ये माझ्या नावात जे काही मागाल, असं म्हटलेले की जे काही विचार कराल किंवा कल्पना कराल मनातल्या मनात ठेवाल, असं नाहीये. जे काही मागाल याचा अर्थ मुखाने घोषित करायचं आहे आपल्याला. जे काही मागाल ते स्वर्गीय परमेश्वर ते तुम्हाला काय करत पूर्वल, असं म्हटलेलं आहे. बरोबर. येशू काय म्हणतात की जे काही तू त्या झाडाला बोललेलं ना, ते विश्वासाने बोललेले आणि ते झाड सुकून गेलेले. प्रेज द लॉर्ड. बरोबर. पुढं येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला कधीच सांगतो, जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल. हा, देवावर विश्वास ठेवा. बरोबर. वचन देवावर विश्वास ठेवा म्हणजे कशावर विश्वास ठेवा, देवाच्या वचनावरती विश्वास. देव आपल्याला कुठून कळतो, येशू आपल्याला कुठून कळतो, पवित्र आत्मा आपल्याला कुठून कळतो, परमेश्वराची इच्छा योजना आपल्याला कुठून कळते. आमचा विश्वास कसा काय, विश्वासाचं मूळ कुठले, देवाचं वचन. वचन सांगते की जे काही आपण ऐकतो देवाचं वचन, त्याच्यातून आपल्यामध्ये विश्वास उत्पन्न होतो. प्रेज लॉर्ड. वचन काय सांगतात, देवावर विश्वास ठेवा म्हणजे कशावरती विश्वास ठेवा, वचनावरती विश्वास ठेवा. बरोबर. हा, देवावर विश्वास ठेवा. परत एकदा, मी तुम्हाला कधीच सांगतो की जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात नाही, टाकला, त्याच्या आधीचं त्याच्या आधीचं. तेव्हा पेत्राला आठवून तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे. येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. प्रेज लॉर्ड. देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा. प्रेज लॉर्ड. माणसावरती नाही. बरोबर आहे. काही लिहिलं त्याच्यावरती नाही, कोण सांगतो त्याच्यावरती नाही, तर तो सांगतोय ते देवाच्या वचनाप्रमाणे सांगतो का, मग विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पाहता कारण तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. पुलपिटवरून येणारा शब्द, या पुलपिटवरून येणारा संदेश हा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आहे का, हे समजून घ्या. कारण पुष्कळ लोक म्हणतील की खोटा ख्रिस्त, खोटे संदेश उठणार या महासंकटाच्या काळाच्या. ही परिस्थिती जी चाललेली जगामध्ये हे तुम्ही पाहता. पण आम्हाला मोठी आशा काय माहिती का, की पवित्र आत्मा अजून सुद्धा पृथ्वीवरती आहे, कारण मंडळी अजून पृथ्वीवरती. प्रेज द लॉर्ड. येशूने सांगितलेले ज्या वेळेस मंडळी पवित्र आत्म्याची वेळ संपणार आहे, त्यावेळेस पवित्र आत्मा मंडळीला घेऊन निघून जाणार. प्रेज द लॉर्ड. पेंटेकॉस्ट दिवसापासून पवित्र आत्मा कार्य करत आहे, अजूनपर्यंत का कार्य करत आहे माहिती का, कारण जो थेसलोनिकरास पत्रामध्ये दिलेले की जो अँटिक्राइस्ट येणार आहे तो का प्रगट होत नाही माहिती का, कारण पवित्र आत्मा त्याला रोखून धरत आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला सूट आहे,
आज मार्केट प्लेस मध्ये आपण सुवार्ता सांगू शकतो, आज वचन ऐकू शकतो, आपण चर्चला येऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. ही देवाची दया कृपा आहे आमच्यावरती. पण एक वेळ येणार आहे ज्यावेळेस, कारण तो रोखून धरतोय गोष्टी. प्रेज द लॉर्ड. कळते तुम्हाला? त्या रोखून धरतोय. अजूनपर्यंत वर्स्ट ज्याला म्हणतो ना भयानक परिस्थिती अजूनपर्यंत आलेली नाही. का माहिती का? कारण देवाची वेळ अजून आलेली नाही. अजून कृपेचा काळ संपलेला नाही. ज्यावेळेस कृपेचा काळ संपेल त्यावेळेस न्यायाचा काळ सुरू होईल. म्हणून आज आपण कृपेचा काळामध्ये आहोत. चालू आहे 120 वर्ष झाली मी सांगते परमेश्वर नोहाचं तारू बांधणं चालू आहे. पण ज्यावेळेस तारू बंद होईल, बांधणं संपल, दरवाजा बंद होईल, त्यावेळेस परमेश्वराची कृपा थांबवला, न्याय सुरू होईल. त्यामुळं पवित्र आत्मा त्यावेळेस पण काहीतरी रोखून धरत होता. प्रॉब्लेम होते, संकट होते, समस्या होती, अडखळण होती, तरी कृपा होती. पण ज्यावेळेस कृपा काढली जाते त्यावेळेस परमेश्वर ऐकत नाही, कारण न्यायाचा काळ चालू होतो. आणि ज्यावेळेस अँटिक्राइस्टला कोण रोखून धरताय माहिती का? पवित्र आत्मा रोखून धरतोय. आता आज कृपेचा काळ आहे. आज आपलं वचन सांगतं ना, आता आपण पश्चाताप कर मानव. प्रेज द लॉर्ड. आपलं काही चुकलं असेल आपलं तर तारण झालेलं आहे, पण आपण परमेश्वराच्या इच्छे योजने जर बाहेर गेलो तर आमच्या तारणावरती इफेक्ट होत नाही, पण आमच्या धावण्यावरती, डेस्टिनेशन वरती जे आहे ना इफेक्ट होतो. कारण ते अडथळा ठरत असतं आपल्याला. आपण पाहिजे तसं धावू शकत नाही. कारण माहिती का, आपण धावण्याऐवजी चालतो. का माहिती का? कारण जसं काय पायामध्ये 2 किलोचं या 5 किलोचं वेट असल्यासारखं आपण का चालतो? कारण आपला स्वभाव म्हणा, या आपल्या काही कृती म्हणा, या आमच्या काही बोलणं म्हणा, या आमचे काही वागणूक असतं ना, जे वचनात धरून नाही, या वचनाच्या बाहेर असतं ना, मग परमेश्वराला आमच्याबरोबर डील करावा लागतो. या परमेश्वराला काही टेस्टिंगचे पिरियड आमच्यामध्ये येतात. आणि मग आपण आपल्याला ज्यावेळेस दुखतं खुपतं तेव्हा आपण काय होतो, देवा तो कुठं आहे? मागच्या वेळेस सांगितलं, निनवेकडं मासा नाहीये, तार्शीसला मासा आहे. मग माशीचा तोंडात कशाला जायचंय आपल्याला? प्रेज द लॉर्ड. निनवेला नाही याच्यात की देव त्याच्यातून सोडवणार आहे, परत तो क्षमा करणार आहे. उधाळा पुत्र जरी गेला, उधाळा पुत्र बापाला विसरला, देवाला विसरला, पण परमेश्वर त्याला विसरला नाही. देवदूत येऊन त्याच्या अंतर्गत विचार कल्पना देवदूताने घडला. तो काय करतोस इथं? डुकरांना खाना खा रहा है, गेलेली छोड़ के. मग त्याला कळलं आहे आपली चूक झाली, परत तो बापाकडे आला. ही ब्युटी काय माहिती का? की बाप धावत त्याच्याकडे गेला आणि बापाने त्याला काय केलं? क्षमा केली. प्रेज द लॉर्ड. आज सुद्धा परमेश्वर आपल्याला क्षमा करायला तयार आहे. तुमची धाव सोडू नका. परमेश्वर आज तुमच्याबरोबर आहे, येशू तुमच्याबरोबर आहे, येशू मंडळीमध्ये देवदूत तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि पवित्र आत्मा तुमच्या आतून तुम्हाला काय करतो? शिकवतो काही गोष्टी. तो दोष दाखवतो, तो दोषी ठरवत नाही. नीट बघा मी काय म्हणतोय. दोष दाखवतो तो. प्रेज द लॉर्ड. तो दोषी ठरवत नाही, पण त्याने दोष दाखवला तर आपल्याला काय करायला पाहिजे? बदलणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक व्यक्ती चुकतो, मी पण चुकतो, पण बदलायचं आणि क्षमा मागायचं आपल्याला काय केलेले देवाने मार्ग ठेवलेला आहे. अवलंबन करायचं, कारण आपल्याला कुठल्या तरी डेस्टिनेशन कडे या धावेकडे धावायचं आहे. ओके, हा पुढे वाचा. तो कोणी ह्या डोंगराला, आज तुमच्या समोर कुठला डोंगर आहे? आजाराचा डोंगर आहे, फायनान्सचा डोंगर आहे, लेकरांचा डोंगर आहे, मोबाईलचा डोंगर आहे, नोकरीचा डोंगर आहे, का मानसिकतेचा डोंगर आहे, व्यसनाचा डोंगर आहे, कुठला डोंगर आहे? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय करायचं? त्या डोंगराला बोलायचंय. वचन काय सांगते? जो कोणी डोंगराकडं पाहून नुसता मनन करल, त्या विचार करल, असं लिहिलंय का? काय लिहिलेलं? जो कोणी ह्या डोंगराकडं पाहून, वाचा परत सिस्टर. या डोंगराला तू समुद्रात टाकला जा असे म्हणेल. ह्या डोंगराला म्हणेल. तुम्हाला डोंगरा समोर उभं राहून त्याला म्हणायचंय. गल्ल्याता समोरून पळून जायचं नाही, गल्ल्याता समोर उभं राहून त्यांना चॅलेंज करायचं. भीतीच्या समोर उभं राहा, आजाराच्या समोर उभं राहा, परिस्थितीच्या समोर उभं राहा, संकटाच्या समोर उभं राहा.
सिच्युएशनच्या समोर उभा राहा, चर्च मधल्या घडामोडीच्या समोर उभा राहा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणा त्याला, त्या सैतानी ताकदाला, त्या आजाराला, त्या परिस्थितीला, समस्याला म्हणा, तुम्ही म्हणा, येशूच्या नावात म्हणा. कारण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये जीवन बदलून टाकण्याचं काय आहे, देवाकडून असलेले आशीर्वाद आहे, मुक्तता आहे. प्रेज द लॉर्ड. कारण वचन सांगतं मरण नादलोकाचे किल्ल्यामध्ये हातात माझ्याकडे. येशू ह्या नावामध्ये सामर्थ्य आहे. स्वर्ग पृथ्वी खालचं प्रत्येक गुडघा टेकला जाईल असं म्हटलेलं आहे. प्रत्येक गुडघा याचा अर्थ काय माहिती का? येशू या नावात कुठलं सामर्थ्य माहिती का? वचन सांगते की स्वर्ग पृथ्वी खाली सर्वात उच्च नाव, उंच नाव कोणाचं आहे माहिती का? येशूचं नाव आहे. म्हणजे येशूच्या नावाखाली सगळे नाव आहे. येशूच्या नावाखाली कोणाचं नाव आहे? सैतानाचं नाव येशूच्या नावाखाली, डायबिटीसचं नाव येशूच्या नावाखाली, कॅन्सरचं नाव येशूच्या नावाखाली, समस्याचं नाव येशूच्या, कर्जबाजारीपणाचं नाव येशूच्या नावाखाली. बरोबर. सगळं नाव जे आहे ते येशूच्या नावाखाली आहे. आणि ज्यावेळेस उच्च नाव तुम्ही घेताल ना, प्रत्येक व्यक्तीला गुडघा टेकावा लागेल, प्रत्येक आजाराला गुडघा टेकावा लागेल. याचा अर्थ काय? निघून जाणं. येशू या नावाला विजय, येशू नावामध्ये विजय आहे. म्हणा, येशूच्या नावात विजय आहे. ते नाव मी माझ्या परिस्थितीवरती, आजारावरती, समस्यावरती, फायनान्सवरती, नोकरी धंद्यावरती घोषित करत आहे. सर्व परिस्थिती येशूच्या नावात बदलली जाऊ दे. येशूच्या नावात आम्ही प्रेज द लॉर्ड. वचन घोषित करा, असं घोषित करत राहा. परिस्थिती आणि घाबरू नका, उभं राहा त्या परिस्थिती समोर. गल्ल्याचा समोर उभं राहा. दावीद फक्त गल्ल्याचा समोर उभा, शाऊलाला उभं राहायचं होतं, सैनिकांना उभं राहायचं होतं, पण दावीद का राहायला माहिती का उभा? पण पवित्र आत्मा त्याच्यामध्ये होता. कारण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देवाच्या सानिध्यात राहिल्यामुळं त्यांनी सिंहाला मारलं होतं ना, अस्वलाला मारलं होतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बरोबर. तो म्हटलं ह्या गल्ल्याचा समोर, गल्ल्यात मोठा नव्हता, त्याला कळलं होतं की माझा देव गल्ल्याच्या पेक्षा मोठा आहे. भीती तुमच्यापेक्षा मोठी नाही, तर प्रीती मोठी. त्या भीतीला घालवण्यासाठी तुम्हाला पाय भक्कम राहून प्रीतीने उभा राहायचे. भीती गेल्याशिवाय राहणार. आणि भीतीसोबत फक्त उभं राहायचं नाही, तर मुखाने बोलायचं. तुमचा डोंगर गेल्या, वचन सांगते की डोंगर उचलून समुद्रात टाकलं जाईल. समुद्रात टाकलं जाईल याचा अर्थ काय? निघून जाईल. समुद्रात एखादी गोष्ट पडल्यावरती दिसत अशी होईल, आजार तुमचा दिसत असा होईल, परिस्थिती कर्जबाजारीपणा दिसत असा होईल. उलट जर 2 लाखाचं कर्ज असेल तर 2 लाख फेडून अजून 2 लाख बँकेत येते. आम्ही चर्चमध्ये परिस्थिती बदलायची प्रार्थना करा, उभे राहा, एकत्र या. प्रेज द लॉर्ड. आणि परिस्थिती बदलणार परमेश्वर. चर्चमध्ये प्रीती, शांती, आनंद पामी होतो ना, चर्चने आता मोठ्या प्रमाणात एकत्र उभं राहणं गरजेचं आहे. पास्टर बरोबर, मंडळी वडिलांबरोबर. पण ह्या समयी पास्टर लोकांना खूप ज्याला म्हणतो ना, जे देवाच्या भयाने, या विश्वासाने चाललेले आहेत ना, त्यांच्या पाठीवर खरोखरीच मंडळीची प्रार्थना गरजेची आहे. आम्ही ज्यावेळेस पुलपिट मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, मी ह्या क्षेत्रामध्ये येणार नव्हतो. 2011 मध्ये ज्यावेळेस देवाचा आत्मा मला म्हटलं की मी तुला ह्या गोष्टीसाठी निवडलेले, मी स्व इच्छेने आलो नाही, देवाच्या आत्मेने ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस मी आलेलो 2011 मध्ये. ऍक्च्युली क्राइस्ट चर्च, मी क्राइस्ट चर्च मध्येच होतो, पुष्कळ पास्टर मला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. आज मंडळीला गरज, आज पास्टर लोकांना गरज आहे योग्य प्रकारे आणि सत्याने चालणे. कारण हे युद्ध आहे. त्या पुलपिट वर इथं उभं राहून बोलणं सोपं नाहीये. पवित्र आत्मा देवाचं सानिध्य इथं पाहिजे, तुमच्या लोकांच्या प्रार्थना पाहिजे. कारण आम्ही ज्यावेळेस बाहेर जातो मंडळीमध्ये, अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो ना, तिथं तुमच्या प्रार्थनाच कामाला येत असतात. आज आम्ही इथं आलो तर आमच्यासाठी कोणतरी प्रार्थना करताय खाली घरी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रार्थना खूप गरजेचं आहे. तुम्हाला ते प्रार्थना, जो प्रार्थना युद्ध असेल ना, तो खूपच पॉवरफुल असतो.
आणि पास्टरांच्या पाठीमागे प्रार्थना योद्धे असणं गरजेचं आहे. पण चर्चमध्ये एकत्र या, पास्टरसाठी प्रार्थना करा, मंडळीसाठी प्रार्थना करा, चर्च ग्रोथ होण्यासाठी प्रार्थना करा, एकी असण्यासाठी प्रार्थना करा, सैतानाच्या हल्ल्या हाकलण्यासाठी प्रार्थना करा, घोषणा करा, घोषित करा. परिस्थिती बदल, तुमचे डोंगर निघून गेल्याशिवाय राहणार नाही. तुमचे डोंगर बदलण्याचं सामर्थ्य येशूमध्ये, येशू ह्या नावात आहे. कारण वचन सांगते सर्वात उच्च नाव ते येशू हे नाव, आणि तेच तुम्हाला मला मिळालं. येशू नाव कुणी वापरू शकत नाही. जे होते ज्यांनी येशूला तारणारा म्हणून स्वीकार केलेला नाही, या देवाची लेकरं नव्हती, जी त्या याजकाचे 7 मुलं होती, ते म्हटले पावलाच्या ते म्हटले की पावलाच्या आणि पेत्राच्या देव जो आहे त्याच्या नावात आम्ही त्या दुरात्मेच्या शक्तीला घालून जायची आज्ञा करतो. उलट भूतांनी त्याच्या अंगावरती अटॅक केला, ते पळून गेले. पण जी देवाची लेकरं ज्यांनी येशूला तारणार म्हणून स्वीकार केला ना, त्याच्या पाठीमागं देवदूत असतात. देव त्याच्या पाठीमागं असतो. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्या पाठीमागं असतं. प्रेज लॉर्ड. मंडळी तुतारली ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो. म्हणजे इथं तलवारचं कार्य काय? युद्ध करण्याचं तलवारचं काम. प्रेज लॉर्ड. वचनचं काम काय? युद्ध करायचं वचनचं काम. प्रेज लॉर्ड. मुखाने बोललेल्या गोष्टी परिस्थितीवर विरुद्ध, डोंगराविरुद्ध वापरलं जातं. येशू म्हणतो ज्यावेळेस तू मुखाने बोलशील त्यावेळेस वचनाची तलवार तुझ्या आयुष्यामध्ये चालण्याशिवाय राहणार. म्हणजे येशू इथं मंडळीमध्ये कशा प्रकारे वचनाच्या तलवारीने उपस्थित तिथे, तर तिथं काय म्हटलेले, सोन्याच्या 7 समयामध्ये चालतो. तर येशू म्हणतो की देवदूत तुझ्या मदतीला आहे आणि मी तुझ्या मंडळीमध्ये मी उभा आहे. तर इथं काय येशूकडून काय वचनाची तलवार परगम मंडळीला देतो. कारण ज्याला म्हणतो इफिसची मंडळीचा प्रॉब्लेम वेगळा आहे आणि परगमच्या मंडळीचा प्रॉब्लेम वेगळा आहे. प्रत्येक मंडळीचा प्रॉब्लेम वेगळा आहे. पण प्रत्येक मंडळीमध्ये ब्युटी काय माहिती का? प्रत्येक मंडळीसाठी येशूकडे सोल्युशन आहे. प्रेज लॉर्ड. आज जगामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी येशूकडे सोल्युशन आहे. कोणाची काय समस्या, कोणाची काय समस्या, पण येशूकडे प्रत्येक सोल्युशन आहे. आणि येशू त्या सोल्युशननुसार तुमच्यामध्ये उभा आहे, तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. ओके. आपण इफिस मंडळी ही प्रौढ आहे वचनामध्ये, आणि वचन सांगते मंडळीमध्ये ते फक्त विश्वास ठेवणारे नाहीये, तर कृत्य करतात, श्रम करतात आणि धीर पण धरतात. येशू इथं इफिस मंडळीची प्रशंसा करते, त्यांना प्रोत्साहन देते, त्यांना पुढे जाण्याचं तो काय करते, पाठिंबा देते. प्रेज लॉर्ड. तो तुमचे कृत्य, तुमचे श्रम, विश्वासाचं कृत्य पण हवे. प्रेज लॉर्ड. पण इफिसी कृत्य करणारी आहे, बरोबर, श्रम करणारी, आणि वचन काय सांगते, धीर धरणारी सुद्धा आहे. कारण विश्वास एकटा टिकत नाही. धीराशिवाय विश्वास एकटा टिकू शकत नाही. त्याला धीराची गरज लागते आणि विश्वासाला कृत्य सुद्धा लागतं, बरोबर. आणि वचन सांगते की ही मंडळी प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट आहे. येशू त्या म्हणजे नॅचरल आहे. इफिसकरांच्या पत्रामध्ये आपण बघितलं, इफिस पत्र हे खूपच ज्याला म्हणतो ना आत्मिक सानिध्यामध्ये उच्च प्रौढ अशा मंडळींसाठी दिलेले इफिस करस्पत्र दिलेले, आणि घन रहस्यमय गोष्टी, या गुप्त सैतानाच्या गोष्टी आहेत ना, इफिस मंडळीला प्रगट केलेल्या. इफिसच्या पहिल्या अध्यायामधली जी पहिली प्रार्थना आणि तिसऱ्या अध्यायामधली प्रार्थना आहे ना, ही इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस तुम्ही करताल ना, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अनेक बदल घडून येते. माझ्या जीवनामध्ये इफिसकरास पत्र जी पहिल्या अध्यायाचा 15 वचनापासून जी प्रार्थना आहे ना, ती खूपच तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी खूप लागू आहे. प्रेज लॉर्ड. पण तुम्हाला जर माहित नसेल, आपण पाहूया. प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की, ही जी प्रार्थना आहे ना, ही तुम्ही स्वतःसाठी बोलायची. पहा, प्रत्येक मी मागच्या वेळेसच सांगितलं, ज्या वेळेस हे वचन जे दावीद लिहितोय ते दावीदाने त्याच्यासाठी लिहिले, पण ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण आपलं नाव टाकून ती आपल्यासाठी प्रार्थना घोषित करतो ना, त्यावेळेस ती प्रार्थना आपल्या इंडिव्हिज्युअलची होते. प्रेज लॉर्ड. कळतंय तुम्हाला? म्हणून हे
जो परस्पराच्या गुप्तस्थळी वसतो त्याच्यामध्ये मी राजेश परस्पराच्या गुप्तस्थळी वसतो असं टाकलेलं ती माझ्यासाठी प्रार्थना होती. हे सिक्रेट आहे काय काय गोष्टी. पण ही जी प्रार्थना आहे ना, मी अनेक वर्ष मला आत्म्याच्या सानिध्यातल्या गोष्टी कळत नव्हत्या. त्यावेळेस ही एक माइंड या पवित्र आत्म्याकडून दरवाजा उघडण्याची असलेली प्रार्थना आहे. ही जर तुम्ही केलं ना, देवाकडून असलेलं ज्ञान आणि सामर्थ्य वाचनामध्ये जे तुम्हाला आजपर्यंत दिसलं नाही ते प्रकट व्हायला सुरुवात होईल. प्रेज लॉर्ड. ही प्रार्थना पाऊल काय म्हणतो की इथं मी आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून मागतो की तो काहीतरी मागतोय मंडळीसाठी, मग आपण आपल्यासाठी घ्यायची. प्रेज लॉर्ड. कशा प्रकारे माहिती का? हा आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव. तर ह्याच्याऐवजी काय करू आपण शकतो? आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव. मग इथं मला जर प्रार्थना ही माझ्यासाठी करायची तर मी काय करू? माझा प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता आहे तिथं मी माझं नाव टाकायचं. प्रेज लॉर्ड. बरोबर. आता मी म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही म्हणू शकता. म्हणा मी प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने मला आपल्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा देवा. प्रेज द लॉर्ड. ही माझ्यासाठी होती. बरं, तुम्हाला ज्ञान परमेश्वराची ओळख जर व्हायची असेल तर तुम्हाला कशाची गरज आहे? आत्म्याची गरज आहे. पण हे आपण काय म्हणतो? तुम्हाला म्हणजे आपण कोणासाठी तरी बोलतो, हे माझ्यासाठी करायचं. ज्यावेळेस मी माझ्यासाठी बोलतो त्यावेळेस ज्ञानाचा प्रकटीकरणाचा आत्मा माझ्यामध्ये येतो आणि वचनातल्या ज्या गोष्टी मला कळत नाही, समजत नाही, अंडरस्टँड होत नाही त्या मला उलगडायला लागतात. तर ते असं दिसतं जसं काय पवित्र आत्मा मला असं शिकवतो की जे आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी कधीच बघितलेलं नाही. आणि असं बघितल्याने आम्ही आशीर्वादित होतो आणि आम्हाला असं रहस्यमय गोष्टी कळतात की जे ह्या आधी मला कधीच दिसले नव्हते. तर मी ती प्रार्थना करतोय आणि ज्यावेळेस मुखाने त्यावेळेस प्रार्थना करतो, वचन सांगतो तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य, तुमच्या मुखामधून त्यावेळेस विनंती केली जाते कारण देव ती विनंती ऐकतो आणि त्याप्रमाणे तो काय करतो? कार्य करायला सुरुवात करतो. ओके. ज्ञानाचा प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. जे अंतःचक्षु म्हणा, त्यामुळं माझे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे म्हणजे येशूच्या पाचारणामुळे या येशूने मला जे बोलवलंय, या येशूने मला जे या ठिकाणी या पृथ्वीवरती पाठवलेले, प्रेज द लॉर्ड, बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका, सत्ता करा. पण माझा पाठ काय त्याच्यामध्ये? आज 20-25 मध्ये माझा पाठ काय चर्च मध्ये? मला कशासाठी बोलवले? देवाची इच्छा योजना माझ्या जीवनाबद्दल काय? मी एल्डर व्हावं, पास्टर व्हावं, या मंडळीमध्ये वडील व्हावं, या अजून मला अजून काहीतरी ठेवलेले. 5 पदरी सेवेमध्ये माझंच काही स्थान आहे. फक्त पास्टर नाहीये, इव्हँजेलिस्ट आहे. 5 पदरी सेवा दिलेली आहे, देणग्या दिलेल्या आहेत, 9 प्रकारची दानं दिलेली आहेत. हे कोणासाठी? प्रत्येक परमेश्वराने बोललेलं. येशू म्हणतो मी तुम्हाला निवडलेले. पण आमची निवड असती तर वेगळं झालं असतं. येशूने निवडलं कारण आमची निवड असती तर देवा मला 1 BHK दे, कार दे, बंगला दे, मग मी तुझी सेवा करत. प्रेज द लॉर्ड. पण येशूने निवडलं कसं बघतो? तो हृदय पाहतो. जर हृदय आणि उपलब्धता असली. आज आम्ही पुण्यावरून आलो, सिस्टर लोक पण पुण्यावरून आलेले. पुण्यावरून येणं एवढं सोपं नाही. लवकर उठावं लागतं. आज 5 वाजता उठावं लागलं, संडे असून सुद्धा. ते बाजूला करावं लागतं. ते त्या शरीराला कष्ट देवताना शरीराला आता संडे आज सुट्टी आहे, मला तर सुट्टी आहे, मी तर म्हटलं असं आरामात जावं, झोपूया. बरोबर. त्या शरीराला नाही म्हणावं लागतं, तर पुरुष खांबावरती टाकावं लागतं थंडीमध्ये. 8-10 बस ट्रेन असते, पकडावी लागते ती. प्रेज द लॉर्ड. बरोबर. ही परमेश्वर वापरायला तयार आहे. पण तुम्ही उपलब्ध आहात का? तुम्ही तयार आहात का? तयार आहात तर मग वापरा.
योना जरी माशाच्या पोटात गेला, योना आला परत बाहेर, देवा दुसऱ्याला वापर, नाही नाही तूच. तुम्हाला दिलेली जी दिशा आहे ना देव बदलणार नाही. जोपर्यंत तुम्ही या पृथ्वी तलावरती आहे ना, तुम्हाला दिलेली दिशा देव तुमच्याकडून पूर्ण करून घेणार. उपलब्ध असेल तर धाव तुम्ही योग्य प्रकारे धावा. धावेमध्ये कष्ट होणार नाही, श्रम होणार नाही, आजार येणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही, विरोध येणार नाही, मोठ्या प्रमाणात येतील, मोठ्या प्रमाणात येतील. पण त्याच्यावरती मात करण्यासाठी देव तुमच्याबरोबर आहे, येशू तुमच्याबरोबर आहे, देवदूत तुमच्याबरोबर आहे. प्रेज गॉड. परिस्थिती मोठी नाहीये, तुमचं पाचारण मोठं आहे, तुमची उपलब्धता मोठी आहे, तुमचा विश्वास मोठा आहे. अनेक डोंगर येतील, पण डोंगरासमोर त्यावेळेस उभा राहाल तुम्ही येशूच्या नावात आणि त्याला म्हणता या समुद्रात पडून जा. अनेक डोंगर गेलेत, बुडून गेलेत, आम्ही अजून तिथंच आहोत. प्रेज द लॉर्ड. तुमचे शत्रू 10 येतील एका मार्गाने, 10 मार्गाने पळून जातील, पण तुम्ही तिथंच उभे असलेले दिसतात. जर तुम्ही विश्वासात टिकून असाल तर, देवाच्या इच्छेने योजनेने चालत असाल तर देव तुम्हाला माहितीने मदत. आणि ब्युटी काय माहिती का, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेने योजनेने चालताल ना, प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी डेस्टिनेशन आहे. पहा, अजून जे जगामध्ये आहेत ना त्यांना सुद्धा डेस्टिनेशन आहे, पण ते समजू शकलेले नाहीये, म्हणून आज ते तिकडे, आज आपण इकडं आहोत. जर त्यांना कळालं तर ते सुद्धा इकडे येतील. बरोबर. आम्ही पण एक काय कळलं 2011 पर्यंत आम्ही इकडंच बाहेरच होतो, मी स्वतः बाहेरच होतो. माझी बायको म्हणत होती की औषधला चला, आम्ही म्हणायचं नाही. पण आज आम्ही इकडे आलेलो आहे. तुमच्या मध्यस्थीच्या प्रार्थना सोडू नका कोणासाठी. माझी मिसेस सारखी प्रार्थना करायची, बाबा हा येशू म्हटलं ना की हे बोलले नाही तर दगड बोलतील. ह्या दगडा आता दगड बघायला लागला, मी बोलायला लागलो. तुम्ही मध्यस्थी कोणासाठी सोडू नका, पण तुमची मध्यस्थी त्याला मृत्यूपासून जीवनामध्ये आणू शकते. तुमची मध्यस्थी तुमच्या नवऱ्यासाठी, मुलासाठी, कुटुंबासाठी, चर्चसाठी, पास्टरसाठी कधी सोडू नका, कारण तुमच्या मध्यस्थीमुळेच तो व्यक्ती कदाचित जिवंत आहे. कारण आम्ही डोळ्याने, मी स्वतः डोळ्याने सायकली दूत मला घेऊन जाताना बघितलेले. मी खोटं बोलत नाही, मी पोलपिटावर उभा आहे, पण तिची प्रार्थना रोखून धरत होते. पण शेवटी मी म्हटलं बस आता वाचावं, बदललो. बदलणं पण गरजेचं आहे. तर तसा तो हात गेलो असतो तर बोल कुठंतरी गेलो असतो, नरकच होतो. स्पष्ट सांगतोय. इव्हन मी विश्वास कुटुंबात जन्मले याचा अर्थ मी तारणार म्हणून स्वीकार केला नाही तर माझा स्वर्गात वडिलांच्या या आईच्या क्रेडिटमुळे काहीतरी होणार नाही. तारण हे इंडिव्हिज्युअल आहे. तारण इंडिव्हिज्युअल आहे, लक्षात ठेवा. नवऱ्याच्या या बायकोच्या क्रेडिट कार्डमुळं त्याला प्रवेश मिळणार नाही. मागच्या वेळेस आपण पाहिलं, बरोबर. मृत्यू हे सत्य आहे, मरण हे सत्य आहे, बरोबर. पण आम्ही जीवनामध्ये येण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागतंय. आणि ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस देव आपल्याला वापरतो. प्रेज द लॉर्ड. बरोबर. ओके. सॉरी, डेस्टिनेशन म्हटलेलं. तुमचे डेस्टिनेशन काय आहे ना, तुमची देवाची इच्छा जी आहे ना ती पहिल्यांदा शोधून काढा आणि मग त्या मार्गात चाला. या जन्मकुल देवाची त्यांच्यासाठी असलेली जी योजना आहे ना ती माहीत नाही. आज जर नसल माहिती असेल तर चांगले, नसल माहिती तर गुडघ्यावरती जाऊन देवाला विचारा, पवित्र आत्म्याला विचारा, देवा माझ्यासाठी तुझ्या जीवनामध्ये काय इच्छा आहे, मी काय करावं असं ते. पण प्रत्येक व्यक्ती बायबल उघडून काढा. वचन सांगते अब्राहम देवाला अब्राहम त्यावेळेस गेला, परमेश्वर अब्राहमाकडे गेला, परमेश्वराने त्याची ठरवलेली दिशा दाखवली की तुला भविष्यामध्ये मला काय करायचंय. याकोबाला दाखवली, योसेफाला दाखवली, मोसेला दाखवली, इव्हन येशू पण याला म्हणतो ठरवलेली दिशा घेऊनच आलेला आहे. येशू स्वतः म्हणतात मी माझी इच्छा करत नाही तर बापाने मला जी इच्छा सोपवली ती पूर्ण करण्यासाठी मी स्वर्गातून आलो खरं,
पण त्याची इच्छा योजना पूर्ण करण्यासाठी आलो. पण तुम्ही सुद्धा स्वर्गातून परमेश्वराच्या इच्छा योजनेने पृथ्वीवरच्या आईच्या मुद्रातून तुमचा जन्म झालेला आहे. कारण दावीद म्हणतो आईच्या मुद्रातून तो मला ओळखलेले, तेव्हापासून तुझी माझी ओळख झालेली. उत्पत्तीच्या आधीपासून परमेश्वराच्या विचार कल्पनामध्ये आपण होतो. परमेश्वराने निवडले, पण 2011 पर्यंत मला माहितच नव्हतं कशासाठी निवडले. मला बदलणं पण गरजेचं आहे. मोसेला झुडपाकडे वळाल्याशिवाय जाळत्या झुडपाकडे जातोय येतोय काहीच कळत नव्हतं. वचन सांगतात ज्यावेळेस मोसे वळाला, ते वळणं जे आहे ना ते खूप महत्वाचं वळण आहे. ते वळणच तुमची डेस्टिनेशन कडे घेऊन जाऊ शकतं. या तुमचं भूतकाळ आहे ना भविष्याकडे तोड करू शकतो. आज तुमचा भूतकाळ पुसला गेलाय, तुमचा भविष्यकाळ मात्र सुरक्षित आहे. तुमचा वर्तमान काळ सुरक्षित आहे, कारण तो येशूच्या हातात आहे. तो परमेश्वराच्या हातात आहे, येशू या नावामध्ये. आणि येशू ह्या नावामध्ये असलेलं कुठलंही व्यक्ती सैतान हिसकावू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून जी ठरवलेली दिशा आहे ना, तुम्ही ती धावत राहा. जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही धावायला लागाल ना, देवदूत मदत करतील, पवित्र आत्मा मदत करेल, देव मदत करेल, येशू मदत करेल. का माहिती का? तुम्ही तुमची इच्छा नाही तर त्याची इच्छा योजना पूर्ण करताय. त्याचा प्रतिरूप म्हणजे त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही आहात. आणि ज्यावेळेस त्याच्या योजनेप्रमाणे कंपनीचा एखाद्या व्यक्तीचं काय काम असतं त्याप्रमाणे जर तुम्ही तुमचं पृथ्वीवरती जे काम करायला लागताल ना, मग देवाची इच्छा योजना तुमच्यातर्फे पूर्ण होईल. आणि ज्यावेळेस ती पूर्ण होईल ना, तुम्ही त्या आशीर्वादित होतालच, पण अनेक लोक सुद्धा आशीर्वादित होतील तुमच्यामुळे. तुमच्या कुटुंब, तुमच्या कामावरती, तुमच्या आजूबाजूचे तुम्हाला जे बघतील ते म्हणतील अरे हाच खरं जगाचा प्रकाश हाच आहे. कारण तुम्ही जगाचा प्रकाश आहे, तुम्ही जगाचे मीठ आहात. तेव्हा तिथंच दिलेले तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीचा चव तुमच्यामध्ये लपलेली आहे. तो प्रकाश आमच्यामधून दिसायला हवा आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर? हा, ओके. तुमच्या माझे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे परत कोणी आपण आपला प्रभू, माझा प्रभू येशू, माझा प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने मला आपल्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचा प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. म्हणजे त्यामुळं माझे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती पवित्र जनामध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे मी विश्वास ठेवतो त्या माझ्याविषयी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे मी त्याच्या बलशाही पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना दररोज ठेवा. आणि बघा काही दिवसांनी बायबलचं वचन कसं तुमच्याबरोबर बोलायचं. प्रेज द लॉर्ड. ओके, 37 मंडळीकडे येऊया आपण. तुझ्या कृत्यवर इफिस म्हणतो तुझ्या कृत्यवर तुझे श्रम धीर मला ठाऊक आहे. म्हणजे प्रेषित नसते, जे प्रेषित आहेत त्याची परीक्षा तू केलेली आहे, ते लबाड आहे असे दिसले. म्हणजे ह्याच्यामध्ये इफिस मंडळी जे आहे ना स्पिरिच्युअलिरित्या परिपक्व अशी दिसते. तसंच आता आपण परगम मंडळी विषयी बघूया. मध्ये फरक काय? इथं ते खोटे सेवक आणि खोटे प्रेषितांना ओळखतात इफिस मध्ये, तर इथं जे परगम मंडळी आहे ना ही सैतानाच्या जे सिंहासन आहे, या जिथं सैतानाचं सामर्थ्य आहे, या जिथं जास्त प्रमाणात मूर्ती पूजा आहे या ठिकाणी परगम ही जी मंडळी आहे ना, जर परगमचा इतिहास बघितला ना तिथं, तर अक्षरशः तिथं सैतानाचं एक
ज्याला म्हणतो ग्रीक लोकांनी स्थापन केलेले एक मंदिर होतं, जे नंतर हिटलरनी तोडून, जर तुम्ही इतिहासामध्ये गेला ना तर हिटलरनी ते मध्ये जे ग्रीक लोक ज्या दैवताची पूजा करत होते त्याचं मोठं मंदिर परगामध्ये त्या काळी होतं. जर तुम्ही गुगलमध्ये सर्च केलं ना, त्या म्हणून म्हटलेले सैतानाचं आसन आहे, त्या ठिकाणी ही मंडळी राहते. तर एफिस मंडळी ही आत्मेने परिपूर्ण आहे, तिथं त्यांच्यावरती हल्ले होत नाहीये, पण इतर रक्तसाक्षी झालेले म्हणते अंत्यप्या जो तुम्हामध्ये जीवे मारला गेला त्या दिवसातही तू माझ्यावरती विश्वास नाकारलेला नाहीये. इथं रक्तसाक्षी नाहीये एफिसमध्ये, पण परगामध्ये रक्तसाक्षी. परगामध्ये सेवा करणं कठीण आहे, एफिसमध्ये सेवा करणं कठीण आहे. हा, परगाम एफिसमध्ये खोटे सेवक आणि खोटे संदेष्टे आहेत, पण तिथं जीवे मारण्याचं या सैतानाचं मंदिर या वर्चस्व नाहीये तिथं, पण खोटे सेवक आणि खोटे संदेश आहे. पण परगामध्ये मात्र तिथं रक्तसाक्षी होऊ शकतात असं वचन सांगते. वचन सांगते की तिथं सैतानाचे आसन आहे, तू माझे नाव दृढ करून राहिलास. वचन सांगते इथं एफिस मंडळी, तुझी कृत्ये, तुझे श्रम आणि तुझे धीर मला ठाऊक आहे. म्हणजे मंडळी दोन्हीकडे अशी कशी आहे बघा, खोटे सेवक आणि खोटे संदेष्टे असले तरी वचन सांगते तिथं कृत्य, श्रम आणि धीर त्यांनी सोडलेला नाही. पण तिकडं परगमची मंडळीमध्ये काय दिलेले की सैतानाचं आसन असून सुद्धा माझे नाव दृढ धरून राहिलेलं आहे. दोन्ही मंडळी वेगळे आहेत, पण दोन्ही मंडळी विश्वास, दोन्ही मंडळीमध्ये विश्वासणारा एक समूह येतोय ना, विश्वासामध्ये टिकून आहे. परिस्थिती वेगळी जरी असली ना, तुमचे खोटे सेवक आणि खोटे संदेष्टे जरी असले ना तिथं, तरी तुमच्याकडे काय पाहिजे, कृत्य, श्रम आणि धीर हवा. आणि इथं वचन सांगते की येशूचं नाव दृढ धरून रक्त साक्ष असले तर. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. बरोबर, हे येशू सांगतोय मंडळीबद्दल. हे पास्टर नाही सांगत, इव्हेंजलिस्ट नाही सांगत, शिक्षक नाही सांगत, प्रेषित नाही सांगत, भविष्यवक्ता नाही सांगत. हे स्वतः येशू मंडळीला पत्र लिहून सांगतोय, आत्म्याच्या प्रेरणेने सांगतोय. म्हणजे तो चूक अजिबात होऊ शकत नाही. जे आहे ते मंडळीबद्दल परफेक्ट आहे. प्रेज लॉर्ड. बरोबर. हा, पुढे वाचूया तिसरं वचन एफिसचं. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाही. प्रेज लॉर्ड. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे दुःख सोसले, पण तुमच्या दुःखामध्ये सुद्धा तुम्ही धीर सोडता कामा नये. म्हणून मी म्हटलं नाही, इंडिव्हिज्युअल साठी सुद्धा वचन आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा वचन आहे. रक्तसाक्षी प्रॉब्लेम आहे तुमच्यामध्ये, शिकवत असताना अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, वचन मध्ये अडखळण आहे, तरी परगाम मंडळी आता तुम्ही एफिस मधली मंडळी, पण तुमच्यामध्ये अशी आत्मिक उन्नती पाहिजे, अशी प्रौढपणा पाहिजे की तुम्ही पुलपिट वरून येणारा व्यक्ती हा खोटा सेवक या खोटा प्रेषित तर नाही का. एफिस मंडळी सारखं तुम्ही सुद्धा ओळखणं गरजेचं आहे. येरुशलेम आता तुम्ही पाहिलेलं ऐकलेलं, आता वातावरण मोठं चाललेलं आहे, तुम्हाला कळलं गरजेचं पुलपिटवर येणारं वचन जे आहे ते कुठं नेते आपल्याला. आत्म्याच्या प्रेरणेने चालतोय का, अजून कुठल्या प्रेरणेने चालतोय व्यक्ती. प्रेज लॉर्ड. मी तो उभा आहे, मी जर आत्म्याच्या प्रेरणेने चालतोय तर तुम्ही सुद्धा आत्म्याच्या प्रेरणेने. ज्यावेळेस आत्म्याचा वचन सांगते, वचन वाचून दाखवणारा, ऐकणारा आणि ते पाळणारे धन्य. पण वचन वाचून दाखवणारा आत्म्याच्या प्रेरणेने असणं गरजेचं आहे. नसलं तर ऐकणाऱ्यांनी असणं गरजेचं आहे. ऐकणारे जर आत्म्याच्या प्रेरणेने असेल तर तो ओळखलं की पुलपिटवरून वचन वेगळंच चाललेलं आहे, त्याला वचनाचं ज्ञान हवं. प्रेज लॉर्ड. आणि वचन आत्म्याच्या प्रेरणेने चालले तर नक्कीच आशीर्वादित होतात तुम्ही. प्रेज लॉर्ड. तुम्हाला बघवणार नाही. वचन सांगते की दुःख सोसले तरी धीर धरलाय, तू खचून गेला नाही. प्रेज लॉर्ड. म्हणजे देवाच्या सेवेमध्ये आम्हाला खचून जायचं नाहीये. म्हणा मी धीर धरणार आहे, मी दुःख असलं तरी दुःख सोसल, मी खचून जाणार नाही.
पण दुःखावरती मात करणारे, परिस्थिती समोर उभं राहणारे आणि मुखाने घोषणा करणारे आणि परिस्थितीला बदलून टाकण्यासाठी येशूची मदत घेणार. म्हणा हे तुमच्यासाठी माझ्या आमचं चक्षु प्रकाशित कर देवा. आपण प्रार्थना ऐकलं की तुझ्या आत्म्याच्या समृद्धीची आशा काय आहे, त्याच्याकडची जी समृद्धी आहे ना, त्याच्याकडून असलेलं जे वैभवशाली समृद्धी आहे ना, ते मी विचार कल्पनेने ओळखून घ्यावं की येशूच्या क्रूस खांबामुळं, त्याच्या मरणाने, त्याच्या पुनरुत्थानाने तो जो परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे त्यामुळं, आणि त्याच्यानंतर तो आता माझ्यासाठी काय उपयोगाचा आहे हे मी ओळखून घेणं गरजेचं आहे. येशू आता माझ्यासाठी काय करत आहे आणि काय माझ्यासाठी करण्याची त्याची योजना आहे. हे जर आम्ही समजून घ्यायला लागलो, वचनाच्या मनाचं नवीनीकरणाने, वचनात बसून प्रार्थना करून, देवाच्या सानिध्यात राहून आणि देवाच्या वचनामध्ये, देवाच्या सेवकाच्या संगतीमध्ये राहून आपली देवाची इच्छा योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण करत राहू ना, वचन आपल्यामध्ये अशा प्रकारे वास करत जणू काय येशू मी जगत नाही तर येशू माझ्या मध्ये जगतो असं दिसायला. प्रेज लॉर्ड. बरोबर. हा आता प्रेज लॉर्ड. इफिसकडे काय, तू पहिली प्रीती सोडली नाही. त्याच्यामध्ये धीर आहे, त्याच्यामध्ये कृत्य आहे, त्याच्यामध्ये श्रम आहे. प्रेषितांना तो ओळखतोय, तो लावाडी करत नाहीये, तो दुःख सोसतोय तरी त्यांनी धीर सोडलेला नाहीये, तो खचून गेलेला नाहीये, पण त्यांनी पहिली प्रीती सोडली नाही वचन सांगते. म्हणून हा चॅट जो आहे ना, हे मी सांगत नाहीये, या एखादाच प्रेषित सांगत नाहीये, त्या 5 पदरी सेवामध्ये कोणी सांगत नाही, हे येशू स्वतः त्या मंडळीमध्ये सांगतोय. तू पहिली प्रीती सोडली नाही. जसं तू आला होता 2011 मध्ये, अजून तसाच चाललाय करू बाबा. आता येशू प्राप्त झाला, तुझं तारण झाले, बंगला गाडी सगळं मिळाले, चर्च सोडले, तर दुसरीचकडे कुठेतरी गेलेलं आहे. पहिली प्रीती आहे का तुझ्यामध्ये? तो आवेश आहे का? तो विश्वास आहे का? तो धीर आहे का? ते श्रम आहेत का? ते अजून करायची तुझी इच्छा आहे का? देवाच्या योजनेमध्ये तू पळत आहेत का? धावत आहेत का? पहिल्या प्रीतीमध्ये टिकून आहात का? धाव सोडू नका तुम्ही. पहिली प्रीती सोडली म्हणजे तो काय दाखवते, तू दोष दाखवते, पण तू दोषी ठरवत नाही. इथं बदलण्याचं उपाय आहे. आज जर आपण पहिली प्रीती सोडली असेल तर काय करायचं? पळायचं. प्रेम. ओके. 14 वचन इकडचं परगमला काय सांगतोय? परगमचं वेगळं आहे. परगम म्हणजे तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणं मला प्राप्त आहे. शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहे. त्याने मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व दारधर्म करणे हे अडखळ इस्रायलाच्या संतानामुळे तेवढ्याच बलाकाला शिकवले. तसेच तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्याजवळ आहेत. हे कोणासाठी? परगमसाठी. त्याला म्हणते की बालामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुझ्यामध्ये, मंडळीमध्ये काही बालामासारखी लोक आहेत ते वेगळ्याच गोष्टीकडं मंडळीला, या लोकांना, या जे बालक आहेत ना त्यांच्याकडं त्यांना घेऊन जायचा प्रयत्न करतात. प्रेज लॉर्ड. कळतं तुम्हाला? पण इथं म्हणतात त्याची पहिली प्रीती सोडलेली आहे. इथं मंडळीमध्येच काही लोक आहेत जी बालामासारखं शिक्षण जातात आणि निकोलास प्रमाणे चालणारे, शिक्षण देणारे लोकही तुझ्या जवळ आहेत जे येशूच्या वचनाप्रमाणे चालत नाही. प्रेज लॉर्ड. हा पुढं. म्हणून कुठून पतन पावलं याची आठवण कर, पश्चाताप कर व पहिली कृती कर, पहिली कृत्य कर. का? कारण पहिली प्रीती त्यांनी सोडलेली. याने पहिल्या प्रीतीमध्ये चाल, नाहीतर तू पश्चाताप केला नाही तर मी तुझकडे येईल आणि तुझी समय ठिकाणावरून काढून टाकल. समय म्हणजे काय? चर्च, मंडळी. वॉर्निंग आहे इथं. इंडिव्हिज्युअल पण आहे आणि मंडळीला पण आहे. पश्चाताप कर कृपेच्या काळामध्ये, नाहीतर कृपेचा काळ संपल.
प्रेज लॉर्ड, ही वॉर्निंग आहे. प्रेज लॉर्ड. तसंच परगाम लोकांना काय सांगितलेलं 16 वचन, म्हणून पश्चाताप कर, नाहीतर मी तुझकडं लवकर येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्याचबरोबर लढीन. कोणाबरोबर लढीन? जे चर्चमध्ये पलामाचे शिक्षण देतात, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य जार कर्म करणं हे अडकळत इस्रायल संतांनी पुढे जसं मालकाने शिकवलं होतं, तसेच निकालाच्या शिक्षणाप्रमाणे जे चालणारे लोक आहे, यांनी जर पश्चाताप केला नाहीये तर मी त्यांच्यावर मरीन तलवारीने लढत म्हटलेले. पश्चाताप कर म्हणजे ह्या इपिस्कारामध्ये प्रकटीकरणामध्ये जे 7 मंडळ आहे ना, त्याच्यामध्ये 6 मंडळाला दिलेले पश्चाताप कर, पश्चाताप कर, पश्चाताप कर. हे विश्वासणाऱ्या मंडळी आहेत त्या काळच्या लोकांना. त्याच्यामध्ये परमेश्वर येशू स्वतः म्हणतो पश्चाताप कर. आज सुद्धा आपल्या बरोबर येशू काय बोलत आहे का? पश्चाताप कर तर पश्चाताप कर. चूक झाली तर चूक कर, चूक आहे तर कबूल कर. पण कृपेचा काळ आहे, अजून संधी आहे. प्रेज द लॉर्ड. बाहेर निघाले सदम गोमोरातून बाहेर निघाले 4 जण, 1 मिनिटाचं काम झालं. वास्तविक 14 जण बाहेर निघायला पाहिजे, 1 मिनिटाचं काम का झालं? आज्ञा पालन नाही. जीव घेऊन पळ, मागे वळून पाहू नको, जीव घेऊन पळ. देवदूतांनी येऊन बाहेर काढलं. मग बाहेर गेल्यानंतर का मिठाचा काम झाला? वास्तविक होता कामाने. पश्चाताप कर, कारण मी तोंडाच्या तलवारीने त्याचबरोबर लढे. आणि इथं म्हणतोय तुझी पहिली कृत्य कर, पश्चाताप केला नाही तर मी तुझी सवय त्या ठिकाणावरून काढून टाकणार. हे आमच्यासाठी आज काहीतरी परमेश्वर बोलत आहे. स्वतःनी प्रत्येकाने आपलं परीक्षण निरीक्षण करावं. या शेवटच्या काळामध्ये आम्ही कशा प्रकारे चालत आहोत हे तुमच्यासाठी जेवढं त्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी लागू पडतं. पुलपिटवरून असलेला प्रथमतः पुलपिटवर असलेल्या व्यक्तीसाठी लागू पडते, नंतर बाकीच्या लोकांसाठी लागू पडते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ओके, आपण संपूया. आता 7वं वचन, दुसऱ्याचं 7वं वचन आणि 17वं वचन. आत्म्या मंडळास काय म्हणतो ते त्याला काम आहे तो ऐकतो. आत्मा मंडळी. आता हे जे काही सांगितलेलं आहे मी, हे कोण बोलतोय? आत्मा म्हणतोय. कोणी पृथ्वीवरचा व्यक्ती बोलत नाही, पौल बोलत नाही, पेत्र बोलत नाही, योहान बोलत नाही, स्वतः येशू बोलतोय. आत्मा मंडळीस काय बोलतोय? बरोबर. ज्याला कान आहे तो ऐको. मग आम्हाला तर आहे की कान? बरोबर. मग आम्हाला काय पाहिजे? म्हणजे कुठले कान? फिजिकल कान? केवळ फिजिकल कान नाही, आत्मिक कान म्हणतोय. जेव्हा आत्मिक कान म्हणजे पवित्र आत्म्याची आमच्यामध्ये असलेली वाणी ज्यावेळेस बोलते की राजेश तू जे करतोय ते चूक करतोय, बदलतो, त्यावेळेस मला पश्चाताप करायचं, वळायचं. कारण तीच वेळ योग्य आहे. कारण माझी धाव त्यामुळे अडकळली जाणार आहे. मला धावता येणार नाही. माझ्या पायामध्ये जणू काय जे वेट लावलेले, मी येशूची योग्य प्रकारे सेवा करू शकणार नाही. माझं शरीर निष्कलंक, अशुद्ध, पवित्र, ग्रहणी असं देवाला मला सादर करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा पुलपिटवरून सुरुवात होणार आहे ती. काही एचकेच्या काळामध्ये दिलेलं आहे. त्यावेळेस तो शिक्का मारायला लावतो प्रत्येक व्यक्तीवरती. त्यावेळेस म्हणतो कत्तल मंदिरातून सुरू कर, बाहेरून नाही, मंदिरातून सुरू कर म्हणतो तो. अवघड आहे वचन. महासंकटाच्या काळात अजून अवघड होत जाणार आहे. समजतं तेवढं सोपं नाहीये. ज्यावेळेस मी प्रकटीकरणाच्या गोष्टी वाचतोय, अनेक लोक म्हटले हे काय, हे भयानक नाहीये, हे ज्ञान आहे देवाकडून, हे सत्य आहे, हे समजून घेणं आजच्या काळात गरजेचं आहे. हे प्रत्येक चर्चमध्ये शिकवणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. कारण कृपेचा काळ आता संपायला आलेला आहे. ट्रम्प आलेला आहे, वाजलेले ट्रम्पेट. गोष्टी घडामोडी पहा आपल्या डोळ्यासमोर. डोळे उघडे ठेवून बघा काय चाललेलं आहे जगामध्ये. 120 वर्ष नोहा सांगत होता. मी 2018 पासून सांगतोय स्वर्गावर होणारे स्वर्ग. पण देवाने मला सांगितले म्हणून मी सांगतोय.
प्रेज द लॉर्ड. सांगतोय मी ब्रदर, पण 16 वर्ष झाले अजून तुम्ही सांगताय अजून आला नाही येशू. आणि मी नाही तो थेसलोनिकरात पत्र पाऊल तेव्हापासून सांगतोय. यशाने पण सांगितलं कुमारी गर्भवती येईल तर पुत्र साकार तिला होईल, त्याचं नाव काय इमॅन्युअल. अम्मा तिथे बरोबर 700 वर्षानंतर झालं वचन पूर्ण होणार आहे. ही पिढी नाहीशी होणार नाही. कुठली 1948 नंतरची इस्रायल पिढी नाहीशी होणार नाही. ऑलरेडी आपण प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये. आज 78 वर्ष झालेली, अजून किती जास्तीत जास्त 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष जाऊन म्हणतो 70 वर्षाचे असतील ते 80 वर्ष आपण ऑलरेडी येऊन ठेपलेले त्या ठिकाणी. स्वतःचं परीक्षा निरीक्षण करायचं येणं अत्यंत जवळ आहे. बरोबर. आम्हाला वधूसारखी तयारी करायची. रॅप्चर हे ज्याला म्हणतो मंडळीचं होणार आहे, पण त्याच्यामध्ये आमची धाव पूर्ण होते का? ब्युटी काय माहिती का? आमच्याकडे पश्चाताप करून परमेश्वराच्या मार्गात वळण्यासाठी ख्रिस्ताचं रक्त उपलब्ध आहे, ख्रिस्ताची दया कृपा उपलब्ध आहे, ख्रिस्ताचं सामर्थ्य उपलब्ध आहे, देवाची प्रीती उपलब्ध आहे. प्रेज द लॉर्ड. कृपेच्या काळानंतर उपलब्धता होणार नाही, कारण पवित्र आत्मा त्यावेळेस मंडळीला घेऊन निघून जाईल आणि परत पवित्र आत्मा हा इस्रायल राष्ट्राकडे निघून जाईल. 1,44,000 आणि 2 संदेष्टांकडे जगामध्ये पवित्र आत्मा हा जसा प्रेषित पेंटिकॉस्टल दिवसाच्या आधीची जशी वेळ होती तशी वेळ येणार आहे. म्हणून आत्मा ज्याला कान आहे तो ऐको. हे फक्त कृपेच्या काळात शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. कारण हे वचन समजणार नाही. पण पेत्र, योहान, याकोब येशूला स्पर्श करत होते, त्याच्याबरोबर बसत होते, त्याच्याबरोबर उठत होते, त्याच्याबरोबर जेवत होते. तरी ज्यावेळेस येशूला पकडलं तर 300 पळून गेले. का? पण ते ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरून आला, फटके बसले, शिक्षा झाली, त्यांना तुरुंगात टाकलं, क्रूस खांबावरती खेळलं, तरी येशूला त्यांनी नाकारलं नाही. का माहिती का? कारण कृपेचा काळ सुरू झाला होता. पवित्र आत्मा त्यांच्या उतरून आला. जो नाकारणारा पेत्र होता ना, तो म्हटला की मला ख्रिस्तासारखं सरळ मारू नका क्रूस खांबावर, मला उलट करून मारा क्रूस खांबावर, पण माझी ती लायकी नाही. एवढं सामर्थ्य कुठून आलं? एवढं सत्य त्याला कसं काय कळलं? कान आहे तो ऐको. तो काळ आत्ता आहे, ज्याला कान आहे तो ऐको. पश्चाताप करून सांगणारा आतून आहे ना, आवाज बंद होणार आहे. त्यावेळेस लोक अनितीने करतात, ते अनितीने अनिती करत राहतील, पण त्यांना कळणार नाही मी अनिती करतोय, हे वाईट आहे, हे कळणार नाही. कारण अँटिक नाही करणार आहे. मग तर विकत घेणं आणि विकत देणं हे अजून अवघड होणार आहे. शिक्का त्यावेळेस वेगळा मारला जाणार आहे. भाव बहिणीने मी कळकळीने विनंती सांगते तुम्हाला, हे कल्पना नाहीये, हे वस्तुस्थिती आहे जे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आता आम्हाला खरंच चर्चच्या पाठीमागं उभं राहणं, पास्टरच्या पाठीमागं उभं राहणं, सेवेच्या पाठीमागं उभं राहणं, आम्ही स्वतःची उन्नती करणं, आमच्या कुटुंबाची उन्नती करणं, लेकरांबाळांमध्ये प्रार्थना ठेवणं, कौटुंबिक भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. मी महिला मंडळाचं वेलकम करतो की ते जागोजागी जाऊन प्रार्थना करत असतील, देवाच्या मंडळीमध्ये जागृतीचे काम करत असतात. आय ॲप्रिशिएट इट. असं करणं गरजेचं आहे. त्यांनी वेळ आपला काळ काढून आज आलेले आहेत ते. गॉड ब्लेस हिम. देताना आशीर्वादित करू. आम्हाला एक पाऊल पुढे जाणं गरजेचं आहे. आज कामं तर होतच राहतील. आम्ही पण काम, मी असं तर आम्ही पण काम करतो, पण आपण पण येतो देवासाठी. त्यावेळेस देवासाठी तुम्ही एक पाऊल टाकताल ना, त्यावेळेस देव तुमच्यासाठी 10 पावलं टाकतो. आपण संपूया. ओके. हा 7वं वचन मंडळास. आत्मा मंडळास कान म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐकतो. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेचे जिन्नाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन. प्रेज द लॉर्ड. जो विजय मिळवतो, कोण विजय मिळवतो? जो इफिस मंडळीसारखे कृत्य, श्रम, धीर ही करत राहतो, दुर्जनांना ओळखतो. दुसरं वचन सांगते की प्रीती, तू आपली पहिली प्रीती सोडली नाही. याविषयी
तुला वचन सांगते की नाही काय म्हणतो, तू खचून गेला नाही, दुःख सोसले तरी खचून गेला नाही, ज्यांनी धीर धरलेला आहे आणि ज्यांनी पश्चाताप केलेला आहे, पहिली प्रीती परत केलेली आहे, त्याच्यासाठी स्वर्गात काय ठेवलेलं आहे माहिती का? बक्षीस ठेवलेले. प्रेज द लॉर्ड. ह्या पृथ्वीवरती तुम्हाला विजय मिळवण्यासाठी एक धाव धावायची. म्हणून पाऊल म्हणतो ना, माझी धाव संपलेली, मी विजय मिळवलाय, माझ्यासाठी देवाने मुकुट ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्यासाठी देवाने काहीतरी पृथ्वीवर स्वर्गामध्ये ठेवलेले आहे. पृथ्वीची धाव या विश्वासाने आम्ही धावू. त्यावेळेस वचन सांगते, जो विजय मिळवतो, विजय कोण मिळवतो? जो धाव पूर्ण करतो, जो विश्वास करतो, जो धीर धरतो, दुःखात जो परमेश्वराची सहाय्य मदत घेतो, जो विजय मिळतो. जीवनाचे झाड, तर बागेचे जीवनाचे झाडे, त्यामागचे फळ मी तुम्हाला खावायला देईन. कुठं? स्वर्गामध्ये. प्रेज द लॉर्ड. मग परगमला काय दिलेले? 17 वचन, आत्मा मंडळात काय म्हणतो ते ज्याला कान आहे तो ऐकतो. प्रेज द लॉर्ड. परगमासाठी वेगळं आहे, पण परगममध्ये पण आत्मा बोलतोय. जो आत्मा एपिस बरोबर बोलतोय, तो आत्मा परगम बरोबर पण बोलतोय. प्रेज द लॉर्ड. पण तो आत्मा आज इथं सुद्धा बोलतोय, आज तुमच्या बरोबर पण बोलतोय. ज्याला कान आहे तो ऐकतो. प्रेज द लॉर्ड. बरोबर. तो आत्मा तुमच्या बरोबर पण बोलतोय. हा, जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेला मान्य मी देईन. प्रेज द लॉर्ड. ह्यांच्यासाठी वेगळं बक्षीस आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकासाठी त्याच्या प्रमाणे, कृत्याप्रमाणे बक्षीस आहे. म्हणजे स्वर्गात तुमच्यासाठी बक्षीस आहे. पृथ्वीवरती मिळव न मिळव काळजी करू नका. स्टेजवर तुम्हाला बोलवलं नाही, फल हात दूर दिले नाही, शाल दिली नाही, काळजी करू नका. येशू मात्र नक्की देईल. येशू नक्की देणार तुम्हाला. येशू विसरणार नाही. तर जीवनी पुस्तकामध्ये ते लिहिलेलं आहे. हे मिळणार आहे तुम्हाला. पृथ्वीवरती राजाच्या यायला 1000 वर्ष राज्य ज्यावेळेस करायला तुम्ही येशू बरोबर येताल ना, प्रकटीकरणाच्या 19व्या अध्यायामध्ये, त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी बरोबर तुम्ही घेऊन येणार आहे. येशू तुम्हाला सत्ता सामर्थ्य देणार आहे पृथ्वीवरती. प्रेज द लॉर्ड. ही मोठी आशा, गौरवशाली आशा आहे तुम्हाला. आणि स्वर्गारोहणाच्या वेळेस तुमचे शरीर रूपांतरित होऊन निघून जाणार आहे तुम्ही आणि मी. प्रेज द लॉर्ड. हा, त्याला खड्यावरती नवे नाव लिहिलेलं असेल, असा खडा देईल. खडा म्हणजे दगड नाही, सोना चांदी हिऱ्याने बनवलेला तो मौल्यवान असा खडा मिळणार. ते नाव आहे, ते नाव. येशूने नाव दिलं ना, येशू स्वतः नाव देणार आहे. नावाचा खडा मिळणार. त्या पुढे प्रकटीकरणामध्ये आपण शिकणार आहोत. तुमचं प्रत्येकाचं एक नाव आहे. बरोबर. शिमोनचं काय केलं त्यांनी? पेत्र. आता शिमोन नाही राहिला, तो शाऊलाचा कोण झाला? पाऊल झाला. तसं तुमचं नाव असं ना, माझं नाव बदलणार आहे, पण ते येशू नाव ठेवणार आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. जसं मुलगा जन्मल्यावर आपण ढोलकी वाजवून ठेवतो, मग हा ह्याचं नाव हे, तसे येशू स्वर्गामध्ये तुमच्यासाठी नावाचा खडा द्या. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्या नावाने, तुम्हाला त्या नावाने तुम्ही सार्वजनिक जीवनासाठी ओळखले नाव जाणार आहे. ते देवाने प्रेमाने दिलेलं तुम्हाला असणार नाव असणार. आपली पहिली कृत्य करा. प्रेज द लॉर्ड. त्याला कान आहे तो आहे. आपण वचन इथंच संपूया. देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुम्हाला सहाय्य मदत करो. त्याची इच्छा आहे तुमच्या जीवनामध्ये पूर्ण. आपण 4था अध्याय पुढच्या वेळेस घेऊया. मग